आजचं हे जे आंदोलन होतं याचा अल्टिमेटम आपण 1 तारखेला प्रेस मीडियामध्ये दिला होता। इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा आपण तो अल्टिमेटम दिला होता की 1 तारखेला आम्ही या ठिकाणी आंदोलन करून 10 तारखेला या जर पुलाचं उद्घाटन नाही केलं तर या प्रशासनाच्या नावानं आम्ही बोंब मारो आंदोलन या ठिकाणी सातारा देवळा युवा जनसेवा कृती समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं। आपका स्वागत है मुल्क की आवाज न्यूज चैनल में एक बेहतरीन ऑफर्स लेकर आए। इक्विनिक्स IT सॉल्यूशंस लैपटॉप 8,000 रुपए से शुरू, डेस्कटॉप 8,000 रुपए से शुरू, iPad 8,000 रुपए से शुरू और तब 30,029 रुपए से शुरू। सभी डिवाइस पर 3 महीने से लेकर 6 महीने तक गारंटी वारंटी अवेलेबल है। बिल्कुल ही न्यू लैपटॉप, बेस्ट परफॉर्मेंस, बेस्ट बैटरी परफॉर्मेंस। आप एक बेहतरीन लैपटॉप के पात्र हैं। भाग्यशाली लोगों के लिए सीमित लिमिटेड कार्यकारी अभियंत्याच्या नावानं, अरे या 5 लाख जनतेला वेटीस धरणाऱ्याच्या नावानं, अरे सातारा देवळाई समितीच्या वतीनं आज सातारा देवळाई नागरी कृती समितीच्या वतीने शिवाजीनगरचं भुयारी मार्गाचं काम जे प्रशासनानं वारंवार वेगवेगळ्या डेडलाईन देऊन पूर्ण केलं नव्हतं, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी सातारा देवळाई नागरी कृती समितीच्या वतीने बोंब मारो आंदोलन केलेलं आहे। आणि या पुलाचं प्रतिकात्मक उद्घाटन करून या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असं नाव आम्ही देण्यात आलेलं आहे आणि सर्व नागरिकांच्या वतीने आंदोलन केलेलं आहे। कुठलाही पक्ष नाही, संघटना नाही, सगळ्या नागरिकांच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे। जर 15 फेब्रुवारीच्या आत उद्घाटन केलं, 19 फेब्रुवारीच्या आत जर उद्घाटन केलं नाही तर आम्ही स्वतः बॅरिकेड तोडून उद्घाटन करणार। का तुम्हाला वाटतं असं की उशीर होतोय? हां, कारण आणि आता हे राजकारण आहे, हे त्यांच्या लेवल त्यांनी करावं, परंतु याच भुयारी मार्गाला या शहराला लागून 42 खेडे आहेत। हे 42 खेड्याला अटॅच आहेत। त्या 42 खेड्यांना शहरात जाण्यासाठी हा एकमेव सोयीस्कर मार्ग आहे, सुलभ मार्ग आहे, जवळचा मार्ग आहे। त्यांना दुरून जावं लागतं त्या संग्रामनगरच्या उड्डाणपुलावरून, परंतु आज या सरकारचा, या शासनाचा, प्रशासनाचा आम्ही निषेध केलेला आहे। लवकर यांनी उद्घाटन करावं, अन्यथा आम्हाला काय हातात घ्यावं लागेल। याची जी इंजिनिअरिंग आहे तुम्हाला पटली का? म्हणजे चांगलं केलेलं आहे का? आता इंजिनिअरिंग याच्यामध्ये पाणी वगैरे काय? बरं, नाही, इंजिनिअरिंग तर नक्कीच चुकी झालेली आहे, परंतु आता शेवटी नागरिकांना फार हाल व्हायला लागले। आमची सगळ्यात आता प्राथमिकता जी आहे, प्राथमिक गरज त्याला म्हणतो पुलाचं उद्घाटन होणं ही आहे। भविष्यात मग याला हा मुद्दा उचलता येईल। ओके, जर नाही झालं तर पुढचा पाऊल काय असेल? पुन्हा जन आंदोलन केलेलं आहे, काय सांगेल? काय आजचं हे जे आंदोलन होतं याचा अल्टिमेटम आपण 1 तारखेला प्रेस मीडियामध्ये दिला होता। इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा आपण तो अल्टिमेटम दिला होता की 1 तारखेला आम्ही या ठिकाणी आंदोलन करून 10 तारखेला या जर पुलाचं उद्घाटन नाही केलं तर या प्रशासनाच्या नावानं आम्ही बोंब मारो आंदोलन या ठिकाणी सातारा देवळा युवा जनसेवा कृती समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं। यामध्ये सर्व 42 खेड्यातील जनता, आमच्या सातारा देवळाईमधील सर्व परिसरातील जनता या ठिकाणी आली। आम्हाला या ठिकाणी बोंब मारो आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं हरकत नाही, 42 खेड्याला आणि सातारा देवळाईकरांना जोडण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, कारण आम्हाला 8 किलोमीटर फिरून दर्गा मार्गे जावं लागतं आणि त्या ठिकाणी आमच्या स्वर्गरथ असतील, अंत्ययात्रेचे आमच्या ॲम्ब्युलन्स असतील, आमच्या शाळेच्या बस असतील, ह्या कंटिन्यू 2-2 तास अडकून पडल्या। अनेक रुग्णांचे प्राण त्या ठिकाणी गेले, पण हे प्रशासन झोपीचं सोंग येतं आहे। ह्या प्रशासनाचा आम्ही तुमच्या सर्व चॅनलच्या माध्यमातून जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि या प्रशासनाला या ठिकाणी या झोपेतून जागा करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही हे बोंब मारो आंदोलन या ठिकाणी सगळ्या जनतेच्या वतीने अपने शहर के जो प्रशासक है, जो जागतिक बैंक प्रकल्प के अधिकारी या रेलवे खाते के अधिकारी या BNC के अधिकारी, इन्होंने 42 खेड़े के जनता 5 लाख जनता को जानबूझकर वेटिस से धरे। 2 साल हो गए, इन्होंने काम अभी तक चालू करे नहीं। ये काम ज़्यादा से ज़्यादा 5 से 6 महीने का काम था, लेकिन ये प्रशासक जब तक इसको जनता जागी करती नहीं, जब तक प्रशासक जागती नहीं, ये जनता ने अभी हमारी कृति समिति ने 8 दिन पहले एक आंदोलन करे थे। यहाँ पे प्रशासक को लेटर दिए, अपने मीडिया के माध्यम से उनको चुनौती दिए, वो हिसाब से उन्होंने 8 दिन के अंदर थोड़ा सा काम स्पीड बढ़ाए। अगर हम वो काम भी नहीं कर रहे तो ये फिर से जगहों पे जैसा काम था वैसे ही रहने वाला था। आवक जावक कितने लोगों की यहाँ पे? 5 लाख लोगों की। यहाँ पे आम जनता का यहाँ पे तकरीबन हर एक इंसान का तकरीबन रोज के 200 रुपये नाजायज़ वेस्ट पेट्रोल में जाते हैं। 10 किलोमीटर जाना, 10 किलोमीटर आना प्लस ट्रैफिक, वो तकलीफ ये गरीब हो, अमीर हो, मध्यम वर्ग, हर इंसान को यहाँ पे तकलीफ है। और ये 42 गाँव को मिलने वाला ये रास्ता है शिवाजी नगर का भुयारी मार्ग।